गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 5/11/2025. टाइम झालेला आहे 7:38. मी पोचलो रोजच्या जागेवर, जुडिओ इंद्रायणनगर. आणि किलोमीटर 0 करूया. ट्रिप A0 करू, दिसते का नाही. आणि डिव्हाइसला ऑन करू, कारण भोसरीवरून लवकर राईड पडत नाही आहे तशी. तर जे भेटल ओला आणि उबेरमध्ये ते चालू करू. आता उबर चालू करू आधी, कारण सकाळी 6 वाजल्यापासून मी रिझर्वेशन बघत होतो आउट स्टेशनसाठी, तर काय एक पण काय भेटलीच नाही आहे. कारण असं झालं आहे, जेव्हापासून ही नवीन गाडी घेतली मी तेव्हापासून मला एक सुद्धा रिझर्वेशन किंवा आउट स्टेशन आली नाही आहे. आता काय उबरने काय काय गडबड केलंय काय माहीत नाही. नाहीतर आधी ह्या गाडी घ्यायच्या आधी माझ्याकडे एक्सेंट होती डिझेल, तर त्या टायमिंगला रोज यायची. रोज म्हणजे पहिली राईड ड्रॉप केलं की दुसरी राईड आउट स्टेशन यायची. तर काय आता काय त्यांनी सेटअप मारलाय, सेटअपचं इश्यू चालू आहे, त्याच्यामुळे काय कळाना. चला वाट बघू. एक उबरची राईड आली आहे, केंद्रीय विहार. रेग्युलरली तिकडूनच येते राईड, कॅम्पची आहे. आणि ह्याचं बिल जाऊन सांगतो, कमीच आहे, पण पहिली राईड तू बसरीवरून पडत नाही म्हणून घेतली आहे. चला, ही जी राईड होती ह्यांना जायचंय 5 जण, आणि त्यांनी बुक किटली केली उबर गो करून ह्यांना जायचंय 5 जण. मला म्हणते की एक्स्ट्रा घ्या. मी म्हणलं एक्स्ट्रा वगैरे चालत नाही. मी म्हटलं तुम्ही SUV करा, तुम्हाला 5 जण घेऊन जाईल ते. तर ते म्हणते की थोडा बिल जास्त दाखवतो. बिल जास्त तर दाखवणार ना, तुम्ही उबर गो करून तुम्ही कमी पैशामध्ये 5 जण जाणार. तर अशी जर राईड तुम्हाला जर आली तर तुम्ही अजिबात घेऊ नका. कारण आपले जे एक्सेलवाले आहेत त्यांना पण त्यांचा धंदा तुम्ही खाऊ नका, कारण ज्याचा धंदा आहे त्यालाच भेटला पाहिजे, तेवढं लक्षात राहू द्या. आत्ता जे मी पिकअप करायला आलो होतो, उबर गोची राईड होती, त्यांना जायचं होतं कॅम्पला. तर आत्ता एक वॅगनर गाडी आली, त्यांनी 5 जण बसून घेऊन गेला. तर कारण मी ती राईड कॅन्सल केली होती, कारण 5 जण होते म्हणून. तर आता वॅगनरवाला घेऊन गेला. तर असं करू नका, कारण तुमच्यामुळं SUVचा धंदा चाललेला आहे. तुम्हाला जर RTOने 4 जणांचं जर परमिशन दिलेलं तर 4 जणच घेऊन जावा ना, कशाला एक्स्ट्रा जरी देत असेल तर तुमच्यामुळं त्या बेचाराच्या एक्सेलवाल्याचा धंदा चाललाय, तेवढं लक्षात राहू द्या. आता एक ओलाची राईड आली पिंपरी कॉलनी, कारण छोटीशी आहे पण भोसरीवरून लवकर पडत नाही म्हणून आपलं घेतलंय पिंपरी. चला आता पिकअप करूया, मग त्याच्यानंतर मग तिथून एखादी चांगली राईड घेऊ. जस्ट एक राईड कंप्लीट झाली आता, आणि ह्या बसमध्ये ते बाई गेली वाटतं. लई घाई करत होते, कमीत कमी 7-8 वेळ मला सांगितले की लवकर चला. ठीक आहे म्हणलं, लवकर आणून सोडलं त्यांना मी. तर आता एक राईड आली शिवाजीनगरची उबरमध्ये. तर चला पिकअप करूया ह्यांना आणि शिवाजीनगरला ड्रॉप करू. आता दुसरी राईड कंप्लीट झालेली आहे. पिंपरीवरून आलो होतो शिवाजीनगर, मला त्याचे भेटले आहे 245. आणि कस्टमरला कसं आहे की हे जे 245 समोर दिसतंय तेवढंच दिसते त्यांना, वर समोरचे 75 पैसे दिसतच नाहीये. मी त्यांना म्हटलं की 246 झाले, ते काय म्हणते 245 झाले ना. मी म्हटलं 245 75 पैसे, म्हटलं 75 पैसे भी डालना पडेगा क्या? हाँ डालना पडेगा म्हणलं. 46 बोलतो 45 बोल रहा था, उतना भी डालो. त्यांच्याकडून मी डायरेक्ट 245 75 पैसे टाकायला लावले. चला याचं ही राईड कंप्लीट करू, 5 स्टार देऊ. ठीक आहे, काय आपण जरी त्यांना 1 स्टार 2 स्टार 3 स्टार दिलं ना, तरी पण त्यांना काही फरक पडत नाहीये. कस्टमरला काहीच फरक पडत नाही. फरक पडतो कोणाला? आपल्याला. जर कस्टमरनी जर 1 स्टार 2 स्टार 1 स्टार 2 स्टार जर दिलं तर आपल्याला फरक पडतो, पण त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला तिसरी राईड आलेली आहे. हे 800 मीटर पिकअप आहे शिवाजीनगर स्टेशनचं इकडून, आणि ह्यांना जायचं आहे केशवनगरला. तर चला ड्रॉप करून भेटू.
आपली तिसरी राईड कंप्लीट झाली आहे. शिवाजीनगरवरून केशवनगर. केशवनगर म्हणजे मुंडवाचं केशवनगर नाही, हडपसरचं क्वाड्रा कंपनी आहे बघा. क्वाड्रा कंपनीला ड्रॉप झाला आहे आणि ह्याचे मला भेटले आहे 271 रुपये. तर आता नेक्स्ट राईडची वाट बघू. आता चौथी राईड आली आहे. हे बघा नजारा कसा आहे. अमनोरा पार्क टाउन. हे बघा बिल्डिंग कशी आहे, कसली बिल्डिंग आहे, अरे देवा. आणि ही राईड आहे शिवाजीनगरची. 1 किलोमीटरवरून पिकअप आहे. 1.1 किलोमीटरवरून चाललो आहे. टावर नंबर 17 वरून पिकअप आहे. जायचं आहे शिवाजीनगरला. चला ड्रॉप करून भेटू. माझा ड्रॉप झाला आहे हे राष्ट्रवादी भवन पाशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इथे. आणि ह्या राईडचे मला भेटले आहे 293 रुपये भेटला आहे. ऑनलाईन पेमेंट होता, कारण मला इथं थोडं काम आहे. काम म्हणजे माझी जे जुनी गाडी होती त्याचे चावी आणि डॉक्युमेंट्स द्यायचे. ही चावी आहे आणि डॉक्युमेंट्स बाकीचे जे ट्रान्सफरला लागतात पेपर, ते सगळे त्या ज्या नवीन मालक आहे ज्यांनी घेतली माझी गाडी त्या मालकाला द्यायचं आहे. तर त्यासाठी इथं वेट करू आपण. येईल ते 15-20 मिनटात येईल. मग त्याच्यानंतर मग आपण राईड चालू करूया, कारण आता सध्या ऑफ करून ठेवली आहे. माझं ड्रॉप झाला आहे बाणेरला, HDFC बँकच्या इथे. आणि शिवाजीनगरवरून मी गेलो होतो वाकडला. वाकडवरून मग आता आलोय बाणेर. वाकडवरून जो बाणेरची होती ती प्राईमची होती. आणि पुढं बघूया, इथं थांबलोय. नेक्स्ट राईड कुठे येते. मी पोचलो आहे मुंडव्याला. इथं जे कस्टमर चालले ना दोघं, यांना ड्रॉप केलाय आणि इथं ड्रॉप झालंय आपला. आणि बाणेरवरून मुंडव्याला आलो होतो. ह्याचे मला दिलेत 428 रुपये. आता बघूया इथून कुठली राईड येते, वेट करू. जस्ट एक राईड आली आहे. ही राईड आहे गो प्रायोरिटी. ह्यांना जायचं आहे बावदानला आणि आलोय पिकअपला मी. आणि ह्या सोसायटीमधून आहे. तर बघू किती देतात कळवतो. आपली अजून एक राईड कंप्लीट झाली आहे. माझं ड्रॉप ह्या बिल्डिंगमध्ये झालेला आहे, दिसत असेल. आणि ह्या राईडचे मला भेटलेत 440 रुपये, 439. पाहूया आता इथून कुठं भेटते राईड. तर ओला पण चालू केलाय, दोन्हीमध्ये कुठं भेटते बघू. माझा ड्रॉप झाला आहे सिंहगड रोडला. आणि ह्याचे मला भेटलेलं आहे 297 किलोमीटर. बघा किलोमीटर किती होतं, 13 किलोमीटर. 13 किलोमीटरला 300 रुपये, 297 भेटले. वारजेवरून देऊ रोडला आलो होतो. तर इथं माझा ड्रॉप झालेला आहे. याचे मला भेटले 496 रुपये. आणि कस्टमरने 500 दिले, काय बाकीचे 4 रुपये राहू द्या म्हटले. तर आता इथं तर वेट करतोय. आता काय तेच कस्टमर म्हटले, जर अर्धा पाऊण तास जर थांबत असाल तर परत सोडा आम्हाला. तर बोललो तुम्हाला इथंच थांबतो मी, मग जर जायचं असेल तर कॉल करा. बघूया. जस्ट ड्रॉप झालाय निगडीला. ही राईड होती देऊ रोडवरून निगडी बस स्टॉपला. ह्याचे मला दिलेलं आहे 202 रुपये. तर आता काय 7:30 वाजले आणि गाडी रिझर्वर पण आलेले. हे काय रिझर्वर म्हणले अजून एक 10 किलोमीटर चालेल, 10 ते 15 किलोमीटर गाडी. बघूया एखादी घरच्या साईडची राईड घेऊ, त्याच्यानंतर मग क्लोज करू. आपलं आत्ता निगडीवरून आणलं होतं भोसरी, 204 रुपये दिले. आणि इथं भोसरीमध्ये आले महादेव मंदिरापाशी.
आणि आपला आजचा दिवस झालाय एंड. तर चला तर देतो अपडेट टोटल किती होत आहेत. तर आजचं अर्निंग किती झाले सांगतो तुम्हाला. ओलामध्ये झाले 778. मग कॅल्क्युलेशन करूनच दाखवतो तुम्हाला. 778 प्लस उबरमध्ये झाले 2647. 3425 मायनस 140 उबरचं प्लॅटफॉर्म फी मायनस 67 ओलाचं, म्हणजे 3200 रुपये झाले आज. आणि ह्याच्यातनं 700 रुपये CNG गेले असणार आहे. 2500 रुपये आजचं प्रॉफिट झालेलं आहे. तर आजचं बऱ्यापैकी चांगलं झालं आणि ॲव्हरेज पण चांगली दिली गाडी. 200 प्लस झाले. आत्ता ब्लिंक करायला लागली, जे काडी असते ना आता ब्लिंक करायला लागली. तर घरी जायपर्यंत संपून जाईल, म्हणजे 205 वगैरे रनिंग होऊन जाईल एका टाकीमध्ये 700 मध्ये. तर ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.